एक हॅलो. हॅलो. चला फिल्डिंग लावा. डीडी दोस्ती टीम फिल्डिंग लावा. अँड नो मोर टाइम पास प्लीज. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली. अंपायर आमची टीम तयार आहे. कट्टा बॉईस आयोजित कैलासवासी डी आर पाटील व कैलासवासी भोलानाथ रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य अंडरम क्रीडा स्पर्धा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे नाईट स्वरूपामध्ये. टॉस जिंकल्या या ठिकाणी डीडी दोस्ती स्पोर्ट्स टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच. लेट्स बिगिन. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द मॅच आणि तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती कुलदीप आणि त्याच्या समोर हकीम. मिस्टर हकीम लेफ्ट हँडेड बॅटर राऊंड द विकेट बॉलर. पहिला बॉल टॅप करायचा होता ऑन साईडला. सिंगल एक धाव आली आहे. धावसंख्येचा श्री गणेश एका धावेने होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आली टीमची टोटल. आता खरं तर खुली झाली आहे. डावखुरे आताचा फलंदाज ज्यावेळेस समोर असेल क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही वेगळी आणि राईट हँडेड बॅटरसाठी फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी वेगळी. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. चला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. प्लीज लक्षात असू द्या. टॅप केला बॉल. चांगला फटका आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. राहुलच्या बॅटमधून आल्या त्या 4 धावा. अफलातून बॅटिंग. दमदार चौकार या ठिकाणी मात्र पाहायला मिळालाय. बॅकफुटला गेले. टॅप केला बॉल. 4 धावा मिळाल्यात. कुलदीपचा राऊंड द विकेट. पुढचा बॉल राहुलसाठी. इथे बॉल पहा. स्वीप केला. बॉलला पाठवून दिलं डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 6. 3 बॉल आतापर्यंत झालेत. 3 बॉल 6 रन. कुलदीपचा पुढचा बॉल राऊंड द विकेट. आणखीन एकदा बॉल स्वीप केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय स्क्वेअर लेग कडे. एकच धाव मिळणार. त्यापेक्षा जास्त काही नाही. सिंगल आली. टीमची टोटल वाढते 7. एकने सिंगलने मात्र खरं तर हे धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. सर्वच मान्यवर आपण या समोर दी व्यासपीठा समोर असलेलं स्टेजच्या समोर बॅनर आपण पाहतोय. त्यावरती या विभागातील तुर्बे गावातील सर्व माजी नगरसेवक नगरसेविका यांचे बॅनर्स या स्पर्धेच्या निमित्ताने झळकताना, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचंही फ्लेक्स आपल्या मैदानाच्या अवतीभोवती, ज्यामध्ये रुद्र ट्रान्सपोर्ट, महेश कडू, सोनारी, प्रदीप रोड लाईन्स, प्रसाद शिंदे आणि मित्र परिवार सर्वांच्या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. विग्नर रोड लाईन्स हे देखील आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला विग्नर लॉजिस्टिक, साई राष्ट्र ट्रान्स लाईन्स आणि टीमची टोटल. टॅप केला आणखीन एकदा बॉल. पाहूया रिझल्ट काय आहे. 4 रन. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन आलेले आहेत. सिद्धार्थ आलाय नवीन बॉलर ऑन टू द बॉलिंग मार्क. राउंड द विकेट. सिद्धेश सॉरी.
चला स्टार्ट करा प्लीज. सिद्धार्थ आल्या बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या ओव्हरमध्ये. 15 मिनिटात तुम्हाला 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत एनी हाव. हो टॅप करायचं होतं, समोर खेळलेत परंतु एक धाव नाही रोखू शकत, रोखली गेली. सिद्धार्थ तयार आहे, राहुल साडी टॅप केला बॉल, आणखीन एकदा बॉल, 4 धावांकरता निघून गेलाय. हा आणखीन एक चौकार ऍड होतोय टीमच्या टोटल मध्ये. जबरदस्त स्क्वेअर कटचे फटके आपल्याला पाहायला मिळतात बॅटर राहुल कांबळेच्या बॅट मधून. चौकारांची सुरू असलेली ही आतषबाजी आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये झालेलं परिवर्तन. सिद्धार्थ तयार, बॉलिंग ट्रॅक वरती राहुल साडी. यावेळेस गॅप शॉट परंतु राजाला बीट करून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. टोटल 22 बॉल झाले 3. क्षेत्ररक्षणामध्ये आपले एफर्ट्स टाकत असताना पाहिलं आपण राजाला. पायावरचा बॉल फ्लिक केलाय, एक धाव मिळेल, सिंगल डिक्लेअर. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 23 झाली आहे. बॉल 4, 2 बॉलचा खेळ शिल्लक. ऑफ स्टंप पासून बाहेर जाणारा बॉल हा सोडून दिला, वाईट बॉलचा इशारा येतोय. आणखीन एक खराब बॉल. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात, कौतुकास्पद आहे. पायावरचा बॉल, आणखीन एकदा बॉल गॅप शोधली, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॉटरमॅनचा चांगला वापर त्या ठिकाणी मात्र झाला. 28 रन आतापर्यंत 5 बॉलच्या मदतीने. शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. टॅप करण्याचा प्रयत्न झालाय, बॉल बॅटचा नीट संपर्क नाही परंतु एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली जाते. ओव्हरची समाप्ती, 2 षटकांचा खेळ संपला. टीम टोटल आहे 29 फॉर नो लॉस, 29 विदाउट एनी लॉस. चला प्लीज फिल्डिंग लावा, टीम मीटिंग नकोय. कारण आज आपल्याला खरं तर शासन कायद्याचं बंधन आहे, त्यामुळे आपण या गोष्टीकडे थोडं ध्यान ठेवूया. कारण HSC 12वीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत, त्यामुळे काहीच कायद्यात देखील आपल्याला कायद्याचं देखील पालन करणं फार गरजेचं आहे. ऑप्शन पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून दिला, वाईट बॉल इथे मात्र मिळतोय. एक एक्स्ट्रा धाव आली, टीमची टोटल झाली आहे या सिंगलच्या मदतीने 30 धावा, 30 रन्स. ओ गॅप शॉट, ग्रेट कव्हर ड्राईव्ह यार, नाईस. अतिशय सुंदर फटका, अतिशय मनमोहक फटका राहुल कांबळेच्या बॅट मधून निघाल्यात या 4 धावा. ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकताय, क्रिक लाईव्ह. शकता आपण नो बॉलचा इशारा आला, प्लस 1-2 धावा मिळतील. हा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, कारण राहुलला माहित होतं नो बॉल आलाय, वाईडला एक्स्ट्रा रन मिळणार नाही, नोला मिळेल, त्यामुळे अटेम्प्ट केला बॉल आणि डिक्लेअर मध्ये पाठवून दिलं. हाही गॅप शॉट, ओ हो नाईस यार, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 4 आल्यात, आणखीन 4 धावा ऍड झाल्यात टीमच्या टोटल मध्ये. ओ चांगला फटका, तेवढीच चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. गुड स्टॉप. टीमची टोटल झाली आहे या सिंगलच्या मदतीने 41 बॉल झालेत आतापर्यंत. 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक, टोटल 9 बॉलचा खेळ बॅलन्स आहे अजून. 41 झालेत, याही धावा भरपूर झाल्या. ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार ऍड होतोय टीम टोटल मध्ये. राजा यांच्या बॉलिंगचं मात्र भरपूर स्वागत केले, जंगी स्वागत मित्र म्हणेन या चौकारांच्या साह्याने.
आतापर्यंत या ओव्हरमध्ये चौकार लागले जवळजवळ 3. आणखीन एक गॅप शॉट सिलेक्शन खेळायचं होतं. बॉल फिल्डरच्या अगदी हातात विसावला आणि ते मात्र फलंदाज झालाय बाद. धक्का या ठिकाणी मात्र बसलाय. पहिला हकीमला परतावं लागले माघारी. 45. लास्ट बॉल टू गो. 45 रन्स नाव ऑन द बोर्ड. ऑप्शनच्या बाहेर वाईड बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. हाही बॉल पायावरचा अगदी खोदून काढायचा होता. मागे फिरला, यू टर्न घेतलाय. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीम टोटल 45 फॉर 1. आदर्श 8, तुर्बे टीम 46. 46 वर 1. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर चालला. हा वाईड आहे. अवांतर धाव इथे मात्र मिळते. टीमची टोटल झाली आहे 47 रन. अजूनही येणारे पुढचे 6 बॉल फेकायचे बॉलरला. बॉलिंग ट्रॅक वरती यश आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे गॅप मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुलच्या बॅट मधून चौकार. थर्टी 34 वरती खेळतो राहुल. 53 धावा आतापर्यंत झाल्या. टीम टोटल 53. त्यातील ही 54वी धाव वाईटची आली आहे. 54 झाल्यात. फुल टॉस ऑन साइडला खेळायचं होतं. इथे गॅप शोधण्यात मात्र अडचण आली आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली आपल्याला. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. ग्रेट शॉट. अगेन गॅप शोधली आहे. बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार ऍड झालाय टोटल मध्ये. टोटल झाली आहे ती 58. 58 धावा. त्यातील 38 धावा एकट्या राहुलच्या नावावरती आहेत. चांगला फटका. आणखीन एक चौकार मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. 42 वरती पोहोचला आणि टीम 62. 2 मारल्यावरती 50 होतील राहुलच्या. पायावरचा बॉल खेळून काढलाय. 1 धाव इथे मात्र मिळणार. नॉट दॅन मोर. टीमची टोटल 63. 63 धावा झाल्या. शेवटचा बॉल फेस करेल समोर जिग्नेश. हाही फटका चांगला आहे. बॉल हातातून सुटला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. धावा झाल्या 67. 68 टार्गेट आहे या मॅच मध्ये. आणि जबरदस्त राहुलसाठी एकदा जोरदार टाळ्या. 43 नॉट आउट या मॅच मध्ये. टार्गेट 68 टार्गेट आहे. पहिला बॉल. जिग्नेश तयार बॉलिंग ट्रॅक वरती. कुलदीप आणि आमिर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्विक फास्ट
पहिला बॉल. ओ पहिला बॉल डिफेन्सिव्ह होता, डायरेक्ट थ्रो करू शकतो का नाही, अवॉइड केलं. पहिल्या बॉलवर आली सिंगल. पायावरचा बॉल अगदी उचलून खेळला, लिफ्ट केलं बॉलला, सिक्स साठी पाठवलं. बॅट्समन आउट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना डीडी दोस्ती टीमला मात्र बसलाय. आदर्श ए टीम मात्र या संपूर्ण सामन्यावरती आतापर्यंत पकड घट्ट ठेवून आहे. सिद्धार्थसाठी हा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, वाईट बॉल आला, प्लस तिथे नॉट आउट देखील सांगण्यात आलं पंच तुषार यांच्याकडून. बॉल झालेत आतापर्यंत दोन, इथे देखील बॉल गती कमी करून टाकला होता, डायरेक्ट हिट लागली आहे परंतु सेफ आहे. एक धाव मिळाली आहे, सिंगल आली. टीमची टोटल झाली ती तीन. 3 बॉल 3 रन आतापर्यंत बनल्यात. जिग्नेशच्या ओव्हरमध्ये आक्रमण तुम्हाला पहिल्या बॉलपासून करणं गरजेचं आहे. इथे देखील बॉल खेळायचा होता, सिंगल आली. रिस्क सध्या तरी मात्र डीडी दोस्ती टीम घेऊ इच्छित नाहीये, कारण रिस्क आहे तरच फिक्स आहे. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला रिस्क तुम्हाला घ्यावीच लागते, फक्त म्युच्युअल फंड सोडून. टॅप केला बॉल फिल्डरच्या हातामध्ये जाईल आणि ते मिसकम्युनिकेशन. बॅट्समन कुलदीप आउट. 6 रन आतापर्यंत झाल्यात आणि लास्ट बॉल बाकी आहे ओव्हरमधील. जिग्नेशच्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. समोर सिद्धार्थ तयार आहे बॅटिंग स्ट्रायकिंग एंडकडे. ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर चालला हा बॉल असणार आहे वाईड. एक्स्ट्रा रन नसणार, त्यामुळे सिंगल फक्त एक धाव मिळेल. नवीन बॅटर राजा आलेत मैदानामध्ये. टॅप करायचं होतं, गॅप मध्ये खेळलेत, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धार्थच्या बॅट मधून निघालाय हा क्रॅकिंग चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 11 रन, 11 रन्स आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट, 2 विकेट्स. कारण पहिला आमिर बाद झाला, त्यानंतर बाद झाला तो कुलदीप. राहुल तयार आहे. यावेळेस पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आणलं, बॅटला कनेक्शन नाही. बॉल झालेत आतापर्यंत 1 धावा झाल्यात 11. हा फटका खेळायचा होता चांगल्या रीतीने, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सोन्या यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सोडून दिला बॉल. वाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा रन मात्र मिळाली. टीमची टोटल पुढे जाताना 12 आपल्याला पाहायला मिळेल. इथे आणखीन एक वाईट बॉल. होपफुली खरं तर असं वाटलं होतं राहुलला की डॉट निघेल, परंतु पंचांच्या नजरेतून ही गोष्ट सुटणं फार कठीण आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, गॅपही शोधता आली नाही. आणखीन एक डॉट बॉल. धावांसाठी भरपूर संघर्ष सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय डीडी दोस्ती टीमला. दोन्ही तुर्बे विभागातील संघ आज मात्र आजच्या रात्रीतील सर्वात शेवटचा सामना खेळतात. इथे मात्र बॅट्समन आउट. परतावा लागेल माघारी राजा यांना. आणखीन एक विकेट. बॅक टू द पवेलियन. अल्ताफ आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. पायावरचा बॉल फ्लिक केलाय, सिंगल साठी 1 धाव मिळाली. लास्ट बॉल 15 रन झालेत, शेवटचा बॉल या ओव्हरमधील.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला अल्ताफने, परंतु निष्फळ ठरला प्रयत्न. ओव्हर झाली, 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 15 धावा. आता येणारे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 53, 12 बॉल 53, 53 पाहिजे. हे सध्याच्या घडीला थोडंसं कठीण वाटतात. इथे पाहू शकता बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि इथे स्टंपिंगची विकेट, त्यामुळे बॉल काउंट नसणाऱ्या वाईडला एक धाव मिळाली. टीमची टोटल एक. यस, हा नाहीये, मी तेच म्हटलं स्टंपिंगला काउंट नाहीये, वाईड बॉल असेल त्यावेळेस. इथे देखील आपण पाहू शकता चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट केला या बॉलला आणि इथून मात्र आणखीन एक पायावरती आदळणारा बॉल. मॅचची खरं सगळी हवाच बदलून गेली आहे, पूर्ण हवा काढून टाकण्यात आली आहे. फुग्यामध्ये जी भरलेली हवा होती इथे देखील सन्मेश व्हाईट बॉल हाताळताना पाहायला मिळतोय. तीन बॉल 18 रन झालेत, अजूनही 50 करायचेत. आणखीन एक विकेट तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळते. 5 विकेट आतापर्यंत बाद झालेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. बॉल बाकी आहेत 2 शेवटचे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम टॅप केला बॉल आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल. पायावरचा बॉल आणि बॅटला ब्रश करून निघून गेलाय मागे. नॉट आउट आहे, सो खेळावं लागेल. एकदा आहे का? इथे देखील खेळून काढायचं होतं. बॉल सिंगल पासून रोखले. डॉट बॉल आलाय. नमित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. एकेपीएल खेळून तो डायरेक्ट मैदानात इकडे आला आदर्श 8 मध्ये खेळण्यासाठी. इथे बॉल नो बॉल आहे. इथे देखील बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. आणखीन एक डॉट बॉलची भर पडते या संपूर्ण बॉलिंग मध्ये. हा बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर चाललाय. सामना थोडा दूर चालला असं वाटते, कारण जिथं सामना संपणं अपेक्षित आहे तिथे एक्स्ट्राजमुळे थोडा दूर चाललेला सामना, परंतु हा सामना अगदी एकतर्फी होतानाचं चिन्ह आपल्याला दिसते. बॉल झाले 3, अजून 3 बॉल नो बॉल आहे. एक सिंगल आली, नो बॉलची रन मिळाली. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि बॉल 2 पायांच्या मधून सोनू यांच्या निघून गेलाय. 4 धावा. इथे आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 4 आलेत आणि लास्ट बॉल आणि इथे सामना फिनिश. आदर्श 8 टीम वेंट टू द सुपर 3. अभिनंदन टीम आदर्श 8. चांगला खेळ झाला आणि अतिशय चांगलं वाटलं. स्पर्धेमध्ये कट्टा बॉईज आयोजित कैलासवासी DR पाटील, कैलासवासी बोलणार रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ अंडरम नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये मला इन्व्हाइट केल्याबद्दल आमचे मोठे बंधू भूषण पाटील, तुषार, त्याचबरोबर आदित्य जाधव, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. इथे आम्हाला संधी दिली. आमचे को कॉमेंटेटर नयन शिर्के, आपलं देखील थँक्स. एव्हरीवन, सर्वांना शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.